Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. वर्दी जी असते ती एक वेगळाच अनुभव देते माणसाला, एक वेगळीच शान राहते ती वर्दीचं. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आपण कोणत्या ना कोणत्या तरी शाखेत किंवा कोणत्याही विभागात फोर्स डिपार्टमेंटमध्ये कुठे ना कुठे आपण प्रयत्न करायला पाहिजे. सध्या नोकरीचा खूप प्रश्न आहे. सध्या सरकारी नोकऱ्याच नाही. तर माझं शिक्षण M.Com झालेलं आहे. तर पोलीस भरती हा माझ्यासाठी ऑप्शन होता. पोलीस भरती व्हावा म्हणून नाही का, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, आपलं फ्युचर बी चांगलं व्हावं. नमस्कार, आपण आहोत स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये. इथं नाशिक शहर पोलीस दलाअंतर्गत त्यांची भरती चालू आहे आणि आपल्या मागं दिसत आहे की भरतीसाठी आलेले उमेदवार आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा अनुभव कसा होता, ते कुठून आले आणि त्यांची पुढची इच्छा काय आहे. नमस्कार, तुमचं तर पहिले नाव सांगा, शिक्षण सांगा आणि पोलीस भरतीच का किंवा पोलीस दलच का? सर, माझं नाव आदेश विजय अंबोरे. मी प्रॉपर अकोला जिल्ह्यातले आहे. मी नाशिक येथे भरती मारायला आलो आहे. पोलीस भरती करण्याचा एवढाच उद्देश आहे माझा की बा एक घरची इच्छा होती किंवा आपला एक कोणीतरी देशाच्या सेवेसाठी किंवा कुठेतरी लोकांच्या सेवेसाठी आपण एक पुढं उभं राहावं, कोणतरी आपल्या कुटुंबातले एक असावं आणि एक रुबाब राहतो कोणत्याही गोष्टीचा, वर्दीचा. तो एक सन्मान मिळवण्यासाठी मी भरती मारण्याचा प्रयत्न करतो. तुमचं साधारण शिक्षण किती आहे आणि तुम्ही इतरही जॉब करू शकत होता, पण आता पोलीसच काय, याचं काही वेगळं लहानपणापासूनचं स्वप्न वगैरे असं काही होतं का? हा, स्वप्न तर राहतेच, कारण की किंवा वर्दी जी असते ती एक वेगळाच अनुभव देते माणसाला, एक वेगळीच शान राहते ती वर्दीचं. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आपण कोणत्या ना कोणत्या तरी शाखेत किंवा कोणत्याही विभागात फोर्स डिपार्टमेंटमध्ये कुठे ना कुठे आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे तुमचं पहिल्यापासून फोर्सच हवे होते. नेमकं तुमचं काय स्वप्न होतं आणि इथं काय तुम्ही? सध्या नोकरीचा खूप प्रश्न आहे. सध्या सरकारी नोकऱ्याच नाही. तर माझं शिक्षण M.Com झालेलं आहे. तर पोलीस भरती हा माझ्यासाठी ऑप्शन होता. त्यासाठी मी तयारी करून चालू पोलीस भरतीलाच. याच्या आधी पण नोकरीसाठी दुसरीकडे कुठं खाजगी क्षेत्र ट्राय केलं? मी क्लर्क म्हणून आहे, पण ते पण आमचं नॉन ग्रँडचं आहे, नॉन ग्रँडमध्ये. तर सध्या परमनंट पुढे जॉबच नाही सध्या, त्याच्यामुळं पोलीस भरती हा माझ्यासाठी ऑप्शन होता. अच्छा, तर मी त्यासाठी तयारी करून आलो. तुम्हाला चॅलेंजेस काय वाटले? तर ग्राउंड चांगलं होतं, सिनेटिक ग्राउंड होतं. त्याच्यात पाऊस नव्हता आज, त्याच्यामुळं ग्राउंड चांगलं होतं. असं एक्सपिरियन्स चांगला. एकंदर तुम्ही ग्राउंड करताना तुम्हाला काही चॅलेंज वाटलं की एकंदर तुमच्या रेग्युलर सरावाचा भाग होता? नाही, रेग्युलर सराव होता, त्याच्यामुळे ठीक वाटलं. काही वाटलं? काय वाटलं? नेमकं तुमचं काय स्वप्न होतं आणि तुम्ही पोलीस भरतीसाठीच का आला? मी फक्त टाइमपास घेत होतो. अच्छा, माझं ग्रॅज्युएशन झालं आता. तुमचं शिक्षण किती झालं? TYB. TYB. मग समजा आता सिलेक्शन झालंय, ग्राउंड क्लिअर झालं, मग लेखी परीक्षा क्लिअर झाली, तर पुढं काय करणार? ग्राउंडमध्ये झालंच नाही माझं. अच्छा, झालंच नाही. अच्छा, मग पुढं परत? मार्क कमी पडला. अच्छा, मार्क कमी पडले. मग परत पोलीस परीक्षेसाठी किंवा भरतीसाठी ट्राय करणार का? तयारी करणार. तुमचं नाव काय? स्वप्नील दत्तूचं नाव. मी कुठून आला तुम्ही? जळगाव जिल्ह्यातून जामनेर. जळगावमधून आला. ओके दादा, तुमचं काय नेमकं होतं स्वप्न आणि काय वाटतंय? आमचं स्वप्न होतं एकच, एक पोलीस भरती व्हावा म्हणून नाही का, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, आपलं फ्युचर बी चांगलं व्हावं हा. म्हणून. पण इथं आलं तर आम्हाला असं वाटलं नाही की आमचे हाल झाले का काय झाले, कारण की इकडं नाशिक शहर पोलीस स्टेशननी चांगलं आहे, कारण की त्यांनी राहायची सोय चांगली केली त्यांनी. अच्छा, आम्हाला चांगला रात्री तिकडून प्रवास नाही करावा म्हणून सकाळी गाड्या पाठवल्या, आम्हाला पिंजरे होते. हा. त्याच्यामुळे आम्हाला तिथून घेतलं, तिथे 5 वाजता सोडलं आम्हाला तिकडे खायची सोय, पाण्याची सोय करून दिली होती. होती सर्व व्यवस्था चांगली. सगळं व्यवस्था चांगली. ग्राउंड कसं झालंय? ग्राउंड बी व्यवस्थित घ्या झालं. ग्राउंड व्यवस्थित हो, झालंय. पाहायला बी चांगलं आहे. असं काही नाही की ऑप्शन बी घेता येतं, काही झालं तुम्हाला, असं काही नाही. इकडं एकदम बरं ग्राउंड एकदम चालत. अच्छा, तर आपण बघू शकतो ही मुलं होती, त्यांनी त्यांचे स्वप्न सांगितले, त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करतायत. काही नोकरीचे ऑप्शन म्हणून आलेले आहेत. आणि एकंदर नाशिक शहर पोलिसांनी जी व्यवस्था केलेली होती, त्यांनी टर्फ ट्रॅक दिलेला आहे, मुलांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. पाऊस जरी आला तरी इथं पर्यायी व्यवस्था आहे, त्यामुळे कुठेही भरती प्रक्रिया थांबणार नाही आहे. एकंदर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा या उमेदवारांचा होता. प्रवीण ठाकरे, नाशिक.